नमस्कार. आज आपण एका अशा निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्याची लाखो लोक अक्षरशः अनेक वर्षे वाट पाहत होते. अखेरीस महाराष्ट्रात एका मोठ्या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब झालेला आहे. हो, हा निर्णय म्हणजे राज्यातल्या लाखो शेतकरी आणि नागरिकांसाठी एक प्रचंड मोठा दिलासा आहे. हा निर्णय आहे वर्ग 2च्या जमिनीला वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याबद्दलचा, ज्यामुळं अनेकांचं आयुष्य बदलू शकतं. ही तारीख महत्वाची आहे. 22 एप्रिल याच दिवशी राज्यमंत्रिमंडळाने या अत्यंत महत्वाच्या निर्णयाला अधिकृतपणे मंजुरी दिली. चला तर मग जरा खोलात जाऊन समजून घेऊया की ही नेमकी अडचण होती तरी काय आणि हा निर्णय इतका महत्वाचा का आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की या नवीन नियमांची इतकी गरज का होती. म्हणजे ही वर्ग 2 जमिनींची अडचण नेमकी होती तरी काय. तर बघा, गोष्ट आहे साधारण 40-50 वर्षापूर्वीची. तेव्हा राज्य सरकारने समाजातील काही विशिष्ट घटकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी म्हणजे पोटापाण्यासाठी जमिनी दिल्या होत्या. या जमिनी कोणाला मिळाल्या तर प्रामुख्याने माजी सैनिक, ज्यांच्याकडे जमीन नव्हती असे भूमिहीन शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना. पण या जमिनी देताना त्यावर एक अट होती. त्या होत्या वर्ग 2 प्रकारच्या, म्हणजेच त्यावर काही सरकारी निर्बंध होते. आता भोगवाटदार वर्ग 2 म्हणजे काय, एकदम सोप्या भाषेत सांगतो. म्हणजे ज्याच्या नावावर जमीन आहे त्याला ती विकायची असेल किंवा तिचा वापर बदलायचा असेल, म्हणजे शेतजमिनीचं बिगर शेती करायचं असेल, तर त्याला शासनाची परवानगी घ्यावी लागायची. आणि नुसती परवानगीच नाही, तर त्यासाठी एक मोठी रक्कम म्हणजे प्रीमियम भरावा लागायचा. आणि ही रक्कम किती होती माहितीये? जमिनीच्या सरकारी बाजारभावाच्या म्हणजे रेडी रेकनरच्या तब्बल 50 ते 75%. विचार करा, इतकी प्रचंड रक्कम नजराणा किंवा प्रीमियम म्हणून भरणं अनेकांना जवळजवळ अशक्यच होतं. त्यामुळे जमीन स्वतःची असूनही त्याचे पूर्ण हक्क मिळत नव्हते. पण आता या नवीन नियमांमुळे हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. शासनाने भोगवाटदार वर्ग 2चे भोगवाटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणे नियम 2022 लागू केले आहेत. पाहूया यात नक्की काय आहे. या नवीन धोरणाचा थेट फायदा किती लोकांना होणार आहे तर आकडा बघा, राज्यातील तब्बल 1,09,868 शेतकऱ्यांना आणि जमीन मालकांना याचा थेट फायदा मिळणार आहे. आणि ही फक्त लोकांची संख्या नाहीये. या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातली सुमारे 1,73,560 हेक्टर जमीन मोकळा श्वास घेणार आहे. ज्यांच्या जमिनी पिढ्यानपिढ्या या वर्ग 2च्या नियमात अडकल्या होत्या त्यांना आता खूप मोठा दिलासा मिळाला आहे. चला आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघूया. नवीन दर काय आहेत. शासनाने प्रीमियममध्ये मोठी कपात केली आहे. मूळ मालकांसाठी शहरी भागात 30% आणि ग्रामीण भागात 25% प्रीमियम असेल. बरं, ज्या जमिनी हस्तांतरित झाल्या आहेत किंवा ज्यांच्या वापरात बदल झालाय तिथे शहरी बिगर शेतीसाठी 25% आणि ग्रामीण बिगर शेतीसाठी तर फक्त 20% प्रीमियम आहे. म्हणजे कुठे ते जुने 50-75% आणि कुठे हे नवीन दर. खूप मोठा फरक आहे हा. याचा सरळ अर्थ काय तर जमिनीचं वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी झाली आहे. जो मोठा आर्थिक अडथळा होता तो आता दूर झालाय. पण थांबा, फक्त दरच कमी नाही झालेत तर मंजुरीची प्रक्रिया सुद्धा अधिक सोपी आणि वेगवान करण्यात आली आहे. चला बघूया ते कसं केलंय. इथे शासनाने अधिकारांची अगदी स्पष्ट विभागणी केली आहे. जर जमिनीचं सरकारी बाजार मूल्य म्हणजे रेडी रेकनर व्हॅल्यू 50 लाख रुपयांपर्यंत असेल तर मंजुरीचे सगळे अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आणि जर मूल्य 50 लाखांपेक्षा जास्त असेल तरच त्यासाठी राज्य शासनाची परवानगी लागेल. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण यामुळे काय होणार तर बहुतेक प्रकरणं ही जिल्हाधिकारी पातळीवरच निकाली निघतील. लोकांना मंत्रालयाचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत आणि प्रक्रियेला एक चांगली गती मिळेल. तर आता निर्णय झाला, नियम सोपे झाले, सगळं ठीक आहे. पण आता पुढे काय होणार. हा निर्णय प्रत्यक्ष लोकांपर्यंत कधी पोहोचणार. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मंत्रिमंडळाची मंजुरी. तो तर पूर्ण झाला आहे. यानंतर लवकरच शासनाकडून एक अधिकृत राजपत्र, ज्याला आपण गॅझेट म्हणतो, ते प्रसिद्ध केलं जाईल. आणि एकदा का ते प्रसिद्ध झालं की नागरिक आपापल्या महसूल कार्यालयात जाऊन अर्ज करायला सुरुवात करू शकतील. हा निर्णय फक्त जमिनीच्या मालकी हक्कांसाठी महत्त्वाचा नाहीये, तर हा महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे. जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या एका निर्णयामुळे महाराष्ट्राच्या विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेत भविष्यात किती आणि कोणते मोठे बदल घडून येऊ शकतील. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तुमच्या शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.